तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे. आतापर्यंत तुम्हाला प्रत्येक न्यूजमध्ये खोट्या बातम्या पाहायला मिळत आहे. लाडक्या बहिणीचे येणारे पैसे आचारसंहितेत 2 हप्ते एकत्र मिळणार याबाबतची संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तर व्हिडिओ अंत होईपर्यंत पूर्ण बघा. बऱ्याच लाडक्या बहिणींनी विचारलं होतं की ई-केवायसी झाली नाही, आता तारीख कोणती आहे? तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरची 31 तारीखपर्यंत ई-केवायसी करायची आहे. तरी ज्या लाडक्या बहिणीची अजूनही ठेवायची तारीख 31 डिसेंबरपर्यंत करू शकतात. तर आचारसंहितेमुळे तुमचे पुढचे 2 हप्ते एकत्र मिळणार हा प्रश्न होता. तर अदिती तटकरे मॅम यांनी सांगितल्याप्रमाणे तुमचे पुढचे 2 हप्ते एकत्र मिळणार आहेत. तर ही एक महत्त्वाची बातमी ठरलेली आहे. तर पैसे डिसेंबर महिन्यात 12 ते 10 तारखेपर्यंत येणार आहेत. महाराष्ट्र सरकारने चालू केलेली योजना बंद होणार का, असं सुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींनी विचारलेलं होतं. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना बंद होऊ शकत नाही. आणि काही लाडक्या बहिणींनी विचारलेलं होतं की अकाउंटमध्ये पैसे 2 हप्त्याचे एकत्र येणार आहे का? जसे नगर परिषद आणि याचे इलेक्शन चालू आहे, तर त्या कारणाच्याने 2 हप्त्याचे पैसे एकत्र येणार आहे का? तर हो, हे नक्कीच आहे की तुमचे 2 महिन्याचे किंवा हप्त्याचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. आचारसंहितेमुळे आदिती तटकरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तुमच्या अकाउंटमध्ये 2 हप्त्याचे पैसे एकत्र मिळणार आहे. ते डिसेंबरच्या 10 ते 12 तारखेच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. सदरची माहिती ही अदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये 10 ते 12 तारखेच्या आतमध्ये तुमच्या डिसेंबरच्या महिन्यामध्ये पैसे येऊन जातील. व लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी ज्या महिलांनी केलेली नाही, त्यांनी ई-केवायसी सुद्धा करून घ्यायची आहे. ई-केवायसी बद्दल सुद्धा देवेंद्र फडणवीस व अदितीताई तटकरे यांनी सांगितलं आहे की आता तुमची जी ई-केवायसीची मुदत वाढ 21 डिसेंबरपर्यंत करण्यात आली आहे. याच्या आधी 18 नोव्हेंबर ही तारीख दिलेली होती, पण महाराष्ट्रातल्या 1,31,00,000 महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी केली आहे आणि बऱ्याच लाडक्या बहिणींनी अजूनही ई-केवायसी करायची बाकी आहे. त्या कारणाच्यानं ती मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यांनी बोलून ही तारीख वाढवण्यात आणली आहे. तर तुमचे जे ई-केवायसी ज्या महिलाची व्हायची होती, ते आता ई-केवायसी 31 डिसेंबरच्या आत करू शकतात. तर बऱ्याच लाडकी बहिणी विचारत होत्या की लाभ बंद होणार का? तर लाभ होणार नाही, परंतु ज्यांनी फ्रॉड केला आहे, जसे पोलीस कर्मचाऱ्या लेडीज आहेत, त्यानंतर असे जे गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्यांनी सुद्धा लाडकी बहिणी जे आतापर्यंत पैसे घेतले आहेत, तर त्यांचे समोरचे जे पेमेंट आहे ते रोखण्यात येत आहे व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे किंवा त्यांच्या अकाउंटमधून जे आतापर्यंतचे जे पैसे कटले ते कट होऊन जातील, असं अदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे. तर ही बातमी अदिती तटकरे मॅडम यांच्याकडून भेटली आहे. डिसेंबरच्या येणाऱ्या 12 तारखेच्या आत तुम्ही तुमच्या पेटीएम, फोनपे किंवा तुमचे जे बँक अकाउंट असेल इंडियन पोस्ट पेमेंट, त्यात चेक करू शकता. तुमच्या अकाउंटला पैसे 12 डिसेंबरच्या आतमध्ये येऊन जातील. तर सदरची बातमी ही खरी असून तुम्ही खोट्या बातम्यांच्या बळी पडू नका. ही एक असं नोकरीप्रेम चॅनल आहे, ज्यावर तुम्हाला सतत आम्ही जशीच्या तशी बातमी देत असतो. तुम्हाला अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनला ऑन करा. धन्यवाद.